एक मनुष्य खूप उद्विग्न झाला होता. आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम संपतच नाहीत असं त्याला वाटलं होतं आणि म्हणूनच या सगळ्या प्रॉब्लेम्सचं करायचं काय आणि सोडवायचे कधी, शेवटी सुखी आयुष्य आपण कधी जगणार आहोत हे सगळं विचारण्यासाठी तो आपल्या एका मामाकडे गेला. हे मामा प्रॅक्टिकल खूप चांगल्या पद्धतीचे सोल्युशन्स देण्यामध्ये एक्सपर्ट होते असं सगळ्या नातेवाईकांचं म्हणणं होतं. म्हणूनच प्रॅक्टिकल सोल्युशन घेण्यासाठी हा गृहस्थ आपल्या मामांकडे गेला. मामांनी त्याचं सगळं ऐकून घेतल्यावर सांगितलं की तुझ्या ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर निवांत द्यावं लागेल, पण त्याच्यासाठी जरा वेळ लागेल. म्हणून तू एक काम करशील का, मी आज गावाला जात आहे, उद्या सकाळी परत येणार आहे, म्हणून आजची रात्र या माझ्या सगळ्या उंटांना झोपव आणि नंतर तू झोपी जा. ठीक आहे, उंटांना झोपवायचं म्हणजे काय, त्यांना मांडीवर घेऊन थोडं झोपावं लागतं, झोपू आपण, काही हरकत नाही. म्हणून या गृहस्थांना होकार दिला. जिथे ह्या 100 उंटांना बांधून ठेवण्यात आलेलं होतं तिथे तो गेला आणि अख्खी रात्र संपल्यानंतर दुसरा दिवस उजाडल्यावर जेव्हा मामा घरी आले तेव्हा मामाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, काय रे, तू रात्रभर झोपलाच नाहीस की काय? आणि मग त्यानं सांगितलं, मामा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे तुमच्या ह्या उंटांचा, रात्रभर मी अक्षरशः एक क्षण सुद्धा झोपू शकलो नाही. सगळ्या उंटांना झोपी घालायचं आणि मग आपण निवांत झोपायचं असं मी ठरवलं होतं, पण कशाचं काय, काही उंट झोपायलाच तयार नाहीत. काही उंटांना मी थोडंसं काहीतरी बोलल्यावर, रागवल्यावर ते झोपी गेले. काही उंट झोपले स्वतःचे स्वतः, पण काही उंट पुढच्या उंटांना झोपेपर्यंत अगोदरचे झोपलेले उंट जागे झाले. म्हणजे एकही क्षण असा आलाच नाही रात्रभरामध्ये की जेव्हा सगळे उंट झोपलेले असतील आणि मी शांतपणे झोपू शकेन. म्हणून माझी क्षणभरही झोप झालेली नाही. आणि मामांनी हसून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, हेच तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. सगळेच उंट झोपत नाहीत एकाच वेळी. सगळ्याच समस्या आपल्या आयुष्यामध्ये संपत नसतातच, पण ह्या उंटांच्या झोपेसारखंच आपल्या समस्यांचंही असतं बरं का. जसं काही उंट तू कोणताही प्रयत्न न करता झोपी गेले, त्याच पद्धतीनं काही समस्या सुद्धा आपोआप संपतात. काही उंट ज्या पद्धतीनं थोडं उशिरा झोपी गेले, त्याचप्रमाणे काही समस्या थोड्या उशिरा का हो असेना पण त्याही सॉल्व्ह करता येतात. काही उंटांना तू प्रयत्नपूर्वक झोपी घातलंस, त्याच पद्धतीनं काही मोजक्या समस्या अशा असतात ज्यावर आपण खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्या सॉल्व्ह कराव्या लागतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी करायची नाही आणि आयुष्य हे असंच असतं हे स्वतःला पटवून द्या आणि आयुष्य हे असंच असतं हे लक्षात घ्यायचं. आता त्या गृहस्थाला व्यवस्थितरित्या कळलेलं होतं आणि म्हणून आता समस्यांचा बाऊ न करता छान पद्धतीनं आयुष्य कसं व्यतीत करायचं हे त्याला छान कळलेलं होतं. पण दुर्दैवानं आपल्या बाबतीमध्ये मात्र काय होतं, आपल्यालाही असंच काहीतरी वाटत राहतं आणि मी माझं जास्तीत जास्त आयुष्य सुखी समाधानी जायला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत असताना तसं ते जात नाहीये. थोडंसं छान जायला सुरुवात झाली की काहीतरी पुन्हा उद्भवतं, असं सगळं आपल्याला वाटायला लागतं. आपली मानसिक शांतता गमावण्याच्या संदर्भातल्या मला अशा काही बाबी जाणवतात ज्या तुमच्यासोबत शेअर केल्या तर जाणीवपूर्वक आपण त्या बाबी आपल्या आयुष्यातून दूर सारणं शक्य करू शकतो. मी काय म्हणत असते माहितीये का, आपण नेहमीच मॉर्निंग वॉकची स्पर्धा करतो. ही मॉर्निंग वॉकची स्पर्धा ही टर्म कशासाठी आहे बघा, एक उदाहरण तुम्हाला देते. असंच कदाचित तुम्ही जेव्हा मॉर्निंग वॉकला जाताना तेव्हा इतरांच्या बाबतीमध्ये घडताना किंवा कदाचित आपण स्वतःच तसं करताना किंवा आपल्या बाबतीत दुसरं कोणीतरी तसं करताना तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेलही. बघा, त्या एका अपार्टमेंट मधून एक स्त्री मॉर्निंग वॉक साठी निघाली. तिची स्पीड खूप फास्ट होती, खूप फास्ट स्पीडनं ती पुढे जात होती, तिचा वॉक चालू होता. आणि दुसरी एक स्त्री नंतर जेव्हा रस्त्यावर आली मॉर्निंग वॉक साठी तेव्हा तिनं बघितलं, अरे हिची स्पीड केवढी छान आहे. तिला अगोदर खूप कौतुक वाटलं, कुतूहल वाटलं की वाव केवढ्या छान स्पीडनं ती जाते. पण लगेच तिला कुठेतरी असं वाटलं, त्यात काय एवढंच अवघड आहे, याच्यापेक्षा जास्त स्पीडनं तर मी पण चालू शकते. आणि मग तिनं आणखी आपली स्वतःची सुद्धा स्पीड वाढवली, एवढी जास्त स्पीड वाढवली
की तिनं या पहिल्या महिलेला मागे टाकलं वॉकिंग मध्ये आणि स्वतः पुढे निघून गेली. जशी ती पुढे निघून गेली तसं तिनं मागे वळून पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की ती स्त्री आता खूप मागे राहिलेली आहे. वा, बघ तुझ्यापेक्षा मी जास्त स्पीडनं चालले की नाही, असं म्हणत ती मनातल्या मनातच एकदम छान खुश झाली. ही असते स्पर्धा मॉर्निंग वॉकची. बघा, ही अशी फास्ट चालण्याची स्पर्धा आहे असं कोणी ठरवलं होतं का? नाही. अशी स्पर्धा आपल्यासोबत लावली गेली आहे हे त्या पहिल्या स्त्रीला माहित होतं का? नाही. अशी स्पर्धा मी तुझ्यासोबत लावली आहे हे त्या दुसऱ्या स्त्रीने पहिलीला सांगितलं होतं का? नाही. आणि मग स्वतःच स्पर्धा लावली, स्वतःच स्पर्धेचे नियम ठरवले आणि स्वतःच आपल्यासाठी टाळ्या वाजवून घेतल्या. तशी मॉर्निंग वॉकची स्पर्धा खूप जण करत असतात. कुणाशी तरी स्वतःच कम्पेअर करायचं आणि मग आपण किती मागे आहोत किंवा पुढे आहोत याच्याबद्दल एकतर खंत करायची. पुढे असला तर कुठेतरी चांगला आनंद मिळतो. मला वाटतं जवळपास कुठेतरी काम चालू आहे खूप, म्हणून बराच नॉईज येतोय. पण जे मी तुम्हाला सांगणार आहे त्या एवढ्या महत्वाच्या गोष्टी मला वाटतात की या नॉईज सह कदाचित तुम्ही त्या बिअर करू शकता अशी मी अपेक्षा करते. सो आपल्याशी अशी कोणी स्पर्धा लावली, ती स्पर्धा वेगवेगळ्या बाबतीमध्ये असते. म्हणजे तुम्ही श्रीमंत किती आहात, तुम्ही हुशार किती आहात. त्याच्यानंतर जेव्हा आमच्या वयाच्या स्टेजला येतात तेव्हा तुमची मुलं किती हुशार आहेत. म्हणजे एका स्टेजला बघितलं जातं की तुम्ही काय आहात आणि नंतर तुमची मुलं काय आहेत असं बघितलं जातं ना. सो अशी मॉर्निंग वॉकची स्पर्धा आयुष्यभर संपतच नाही. या स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट करायचं का नाही हे डिसिजन आपण घ्यायचंय. आणि त्याच सोबत आणखी एक महत्वाचा मुद्दा मी नेहमी म्हणत असते, कुणीतरी त्यांच्या मोजपट्टीवर फुटपट्टीवर आपल्याला मापतं आणि तुम्ही इथे कमी आहात, तुमच्यात ही उणीव आहे असं काहीतरी स्वतःहून सांगायला लागतं. अशा वेळेस आपण स्वतःला प्रश्न विचारायचा, इज शी और ही अथॉरिटी ऑफ, म्हणजे ज्या गोष्टीबद्दल ते काहीतरी सांगत आहेत, नाही तुला ना हा व्यायाम नीट जमत नाही, तू हे असं केलं पाहिजे, किंवा तुला वजन कमी करायचं असेल ना तर तू हे केलं पाहिजेस, असं. म्हणजे हे सल्ले सगळ्यांनाच अगदी खूप सहजपणाने दिले जातात आणि देणारे कुणीही असतात, म्हणून मी ते उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातली वेगळी उदाहरणं लक्षात आणू शकता यावेळी. पण मग अशा वेळेस जेव्हा ते सांगतात तुम्ही हे खाल्लं पाहिजे, तुम्ही हा व्यायाम केला पाहिजे, तेव्हा ती व्यक्ती खरोखर त्यातली अथॉरिटी आहे का? हे खाल्लं पाहिजे नाही खाल्लं पाहिजे, डायटिशियन आहे का? जर नसेल तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून घेतलेलं ज्ञान ते आपल्यावर, म्हणजे आपल्याला गिनीपिक बनवून आपल्यावर वापरू इच्छितात का? कुठेतरी काहीतरी ऐकलेलं, वाचलेलं, पाहिलेलं या हेल्थ बद्दलचं, फिटनेस बद्दलचं ज्ञान ते आपल्याला सांगत आहेत का? आणि खरंच ते त्यातले अथॉरिटी आहेत का? अथॉरिटी असणाऱ्या व्यक्तीनं काही सांगितलं आणि त्यांनी जर सांगितलं की तुमच्या फॉर्म मध्ये, जे जेव्हा आपण डंबेल सहित वेगवेगळे एक्सरसाइजेस वर्कआउट करत असतो, तेव्हा जेव्हा अथॉरिटी सांगते की तुमचा हा फॉर्म चुकीचा आहे, तुम्ही असा बदल केला पाहिजे, येस, त्यावेळी ऐकलंच पाहिजे, कारण ती अथॉरिटी आहे, तो आपला कोच आहे. पण कोणीही काहीही सांगेल, आणि हे फक्त जिम मधलं किंवा व्यायामाच्या संदर्भातलंच नाही सांगत मी, एरवीही आपल्या आयुष्यात असं घडत असतं. नाही हे तुला ना चांगलं नाही दिसत, हे ना हे असं आहे. तेव्हा त्या निगेटिव्ह रिमार्क्सनी लगेच नाराज होण्याच्या अगोदर जस्ट पडताळून तर पहा की ती व्यक्ती त्या क्षेत्रातली अथॉरिटी आहे का? कारण आपल्या अवतीभोवती दुर्दैवानं निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. त्याच्यामुळे अजिबात नाउमेद व्हायचं नाही. आणि होतं काय माहितीये का, एक निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये आला की निगेटिव्हिटी आणखी जास्त निगेटिव्हिटीला अट्रॅक्ट करते आणि मग आपल्याला आपल्यातल्या मागच्याही काहीतरी उणीवा जाणवायला लागतात. हो ना, मला ते पण येत नाही, हो ना, मला ते सुद्धा जमत नाही, असं काहीतरी आपल्याला वाटायला लागतं. तुम्हाला त्या ग्रे हाऊंड कुत्र्याची आणि चित्त्याची स्पर्धा जी लागली होती तिच्याबद्दल माहित आहे का? ग्रे हाऊंड डॉग म्हणजे असं म्हटलं जातं की चित्त्याच्या वेगाशी स्पर्धा करणारा हा कुत्रा आहे, किंबहुना कदाचित हा चित्त्यापेक्षा अधिकच सरस असेल असंही म्हटलं जातं. म्हणून खरंच ताडून पाहण्यासाठी एकदा त्यांची स्पर्धा लावण्यात आली. 2 पिंजऱ्यांमध्ये या दोघांना ठेवण्यात आलं आणि जेव्हा
एका क्षणात दोघांचेही पिंजरे उघडण्यात आले तेव्हा हा ग्रे हाऊंड डॉग इतक्या स्पीडीने धावायला त्यानं सुरुवात केली की बघता नाव नाही. पण त्याच वेळेस हा पिंजऱ्यातला चित्ता काय करत होता? त्याच्याही पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्यात आला होता, पण हा पिंजऱ्यामधला चित्ता शांतपणानं आपल्या जागेवर बसून होता. अरे हा का पळत नाहीये? म्हणजे स्पर्धा सुरू झाली तरी सुद्धा हा धावत नाहीये. त्याला अपयशाची भीती वाटते का? स्पर्धेतून त्यानं माघार घेतली का? अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या चर्चा उपस्थित सगळ्या लोकांमध्ये सुरू झाल्या. आणि नंतर चित्त्यांवर अभ्यास करणारा जो अभ्यासक होता त्याला याबद्दल विचारलं तेव्हा त्याने असं सांगितलं, चित्ता जेव्हा त्याला एखादी शिकार सापडते की एखाद्या शिकारीच्या पाठीमागे त्याला धावावंसं वाटतं तेव्हा तो त्या शिकारीच्या पाठीमागे धावतो. तुम्ही अशी स्पर्धा लावाल आणि एखाद्या कुत्र्यासोबत त्याला धावायला सांगाल तर तो त्याची अजिबात दखल घेणार नाही. त्याला जेव्हा वाटेल तेव्हाच तो धावणार. म्हणून मी म्हटलं होतं अशी मॉर्निंग वॉकची स्पर्धा आपण कोणाशी लावायची नाही. आणि कुणी आपल्याशी लावली हे लक्षात घेतलं किंवा त्या स्पर्धेमध्ये आपल्याला अपयशी ठरवलं तरी सुद्धा त्याच्याबद्दल काहीही विचार करण्याची गरज नसते. आणखी एक महत्वाचा मुद्दा, मोस्ट ऑफ द टाइम्स आपलं काय होतं माहित आहे? आपल्याला ग्रुपमध्ये सामावलं जाण्याची इच्छा असते. नो डाऊट आपण सोशल ॲनिमल आहोत, सामाजिक प्राणी आहोत. त्याच्यामुळे समाजासोबत राहणंच आपल्याला आवडतं, आपण तेच प्रिफर करतो. पण कधी कधी काही ग्रुप्स मध्ये आपण नाही ऍडजस्ट होणार. मग त्याही ग्रुपमध्ये मला का सामावलं जात नाही किंवा माझ्यात काही उणीव आहे का ज्यामुळे ते ग्रुप मधले सदस्य मला त्यांच्यामध्ये सामील करून घेत नाहीत, असा विचार करून स्वतः खंत करण्याची अजिबात गरज नसते. म्हणजे मला काय म्हणायचं हे लक्षात आणून देण्यासाठी मी सिंधुताई सपकाळ यांचं उदाहरण देईन. मी वनवासी हे त्यांचं आत्मचरित्र मी वाचत होते आणि त्या पुस्तकात एका ठिकाणी ते असं म्हणतात, अर्थात सासरी गेल्यानंतरच्या बद्दलचा संदर्भ आहे हा, तर ते असं म्हणतात की त्या घरामध्ये जेवढे सगळे सदस्य होते त्या सगळ्यांपेक्षा माझी बोलण्याची पद्धत होती, माझं वागणं थोडंसं वेगळं होतं, त्याच्यामुळे त्या घरामध्ये मी एकदम वेगळी पडत होते. आणि असं का होतं याचा विचार जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, बाकीचे सगळेच जण अशिक्षित होते आणि ह्या चौथी पास होत्या. चौथी पास असल्यामुळे त्या लेवल पर्यंत त्यांचे विचार पोहोचलेले होते. नॅचरली शिक्षण घेतल्यामुळे त्यांची भाषा सुद्धा अधिक चांगली झालेली होती. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तो एक जो अशिक्षित त्यांच्या सगळ्या सराउंडिंग्स मधला ग्रुप होता त्यांच्यामध्ये यांना सामील करून घेतलं जात नव्हतं. आणि जेव्हा त्यांना हे लक्षात आलं तेव्हा त्यांचं शिक्षण इतरांपेक्षा जास्त आहे म्हणून हे सगळं वैविध्य आहे, अशा परिस्थितीमध्ये स्वतःला डाऊन करून घेण्याची गरजच नाही किंवा तसं समजण्याची गरजच नाही हे त्यांच्या लक्षात आलं. माझ्या म्हणण्याचा अर्थच हा आहे की एखाद्या ग्रुपमध्ये आपल्याला समाविष्ट करून घेतलं जात नसेल तर त्याचा अर्थ आपल्यात काहीतरी उणीव आहे असं अजिबात नाही. कदाचित जे म्हटलं जातं ना, आय एम नॉट द कप ऑफ टी ऑफ एव्हरीवन्स. अगदी आणखी एक छोटंसं साधं उदाहरण देऊ का? गरुड. बाकीचे सगळे पक्षी थव्या थव्यानं उडतात, गरुड एकटा असा असतो की जो एकटाच उडतो. म्हणून मग त्यांना काय असं म्हणायचं की बाकीचे सगळेजण मला समाविष्ट त्यांच्यामध्ये करून घेत नाहीत म्हणून? उलट जर काही ग्रुप आपल्याला त्यांच्यामध्ये सामावून घेत नसतील तर कदाचित त्यांच्यासाठी आपण गरुड असू. एकटं झेपावणं हेच कदाचित आपल्यासाठी योग्य असेल किंवा त्या ग्रुपमध्ये सामील न होणं याचा कदाचित आपल्याला वेगळा फायदा होणार असेल. पण अशा परिस्थितीमध्ये स्वतःचं मन अजिबात खच्ची होऊ द्यायचं नाही हे तर निश्चितरित्या आपण ठरवायचंच. म्हणजे म्हणतात ना की तुम्ही कदाचित फणस असाल, आंबा असाल, पण मी बांबू असेल. माहित आहे तुम्हाला मी नेमकं कशाबद्दल बोलते ते? आपल्याला माहित असेल जेव्हा आंब्याची फणसाची झाडं लावली जातात तेव्हा थोड्याच कालावधीमध्ये त्यांचे व्यवस्थित ते वाढत आहेत, अशा रीतीने त्यांची ग्रोथ होत जाते. पण बांबूच्या बाबतीमध्ये मात्र तसं होतच नाही. काही महिने होतात तरी सुद्धा बांबूची काहीही खूण दिसत नाही की हा बांबू वाढतोय की नाही, त्याची ग्रोथ होणार आहे की नाही. पण जेव्हा बांबू अगदी छोटासा दिसायला लागतो
त्याच्यानंतर मात्र अतिशय कमी कालावधीमध्ये तो एवढा सर वाढत जातो की त्याची हाईट आंबा फणसापेक्षाही खूप जास्त होते. म्हणून मी म्हटलं की तुम्ही कदाचित आंबा फणस असाल, मी बांबू असेल, म्हणून तुमच्यापेक्षा वेगळा किंवा वेगळी असेल असंही असू शकतं की नाही. कारण बांबूची वाढ जमिनीवर लगेच का दिसत नाही, कारण त्या कालावधीमध्ये तो आपली जमिनीतली मुळं घट्ट करत असतो म्हणून दिसत नाही. त्याच्यात ताकद नाही किंवा त्याची ग्रोथ होत नाही, त्याची ग्रोथ बंद झालेली असं काहीही नसतं. थोडक्यात कोणीतरी मला त्यांच्यामध्ये सामावून घ्यावं, कोणत्याही प्रकारे असा अट्टहास करणं गरजेचंच नाही. आपण एक युनिक व्यक्ती आहोत आणि आपलं युनिक असणं आपण जपलं पाहिजे. जाता जाता त्या खारुताईच्या संदर्भात जे घडलं ना ते मी तुम्हाला अवश्य सांगेन. या खारुताईला एकदा राजाने ऑफर दिली की तू माझा हा बगीचा सगळा स्वच्छ केलास ना तर मी तुला एक पोतभर शेंगा देईन, भुईमुगाच्या शेंगा देईन. आता भुईमुगाच्या शेंगा खारुताईला आवडतातच, पण ह्या राजाचं शेतही बऱ्यापैकी मोठं होतं. पण खारुताईने विचार केला, जाऊ देत ना, आपल्या अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत पटापट आपण हे शेत व्यवस्थित स्वच्छ करूया आणि मग आपल्याला या पोतभर शेंगा आयुष्याच्या शेवटी निवांतपणे खाता येतील. आणि अक्षरशः दमछाक होऊ लागली तरी सुद्धा ही खारुताई थांबायलाच तयार नाही. विश्रांती घ्यावी असं तिचं मन तिला सांगायला लागलं तरी सुद्धा ती अजिबात थांबायलाच तयार नाही. आणि शेवटी ती तेव्हाच थांबली जेव्हा तिनं आपलं काम पूर्ण केलेलं होतं. आणि मग ठरल्याप्रमाणे राजानं भुईमुगाच्या शेंगांचं अख्खं पोतं तिला दिलं. एवढ्या सगळ्या शेंगा पाहून खूप खुश झाली आणि लगेच खुशीमध्ये तिनं ती शेंग काढून फोडायचा प्रयत्न केला. आणि लक्षात असं आलं की तिच्या दातांमध्ये आता तेवढी ताकद उरली नाही या शेंगा फोडण्याची. का? कारण दातांमध्ये जेव्हा ताकद होती तेव्हा ती सगळं काम करण्यामध्ये मग्न होती. म्हणूनच माझ्या उपस्थित मित्रमैत्रिणींनो, याद्वारे मी हे सुद्धा सांगू इच्छिते, आपल्यामध्ये जोपर्यंत ताकद आहे ना तोपर्यंत आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा आपण पूर्ण करून घेऊयात आणि खरं सुख त्याच्यामध्ये आहे, आपण सुखी राहण्यामध्ये आहे. म्हणतात ना की जान है तो जहां है. म्हणून आपल्या सर्वांना सुखी समाधानी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. थँक्यू.